श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात येत्या मंगळवारी एकाच वेळी सुमारे 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार। प्राप्तिकर भरणाऱ्या 94,000 शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलंय। आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आहे। नमस्कार मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीचा मोठा निर्णय। 16 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 7,000 कोटी रुपये कोणाला मिळणार लाभ याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। योजनेअंतर्गत 16,54,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात सुमारे 7,000 कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया येत्या मंगळवारी एकाच वेळी सुरू होणार आहे। मात्र 54,000 प्राप्तिकर भरणारे शेतकरी या योजनेत अपात्र ठरले आहेत, त्यामुळे कोणाला लाभ मिळणार आणि कोणाला नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। मोठी घोषणा, राज्य सरकारने योजनेची पडताळणी पूर्ण केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्य मुद्दे, पात्र शेतकरी 16,54,000, एकूण निधी सुमारे 7,000 कोटी, रक्कम जमा होण्याची प्रक्रिया डीबीटीद्वारे, आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे आवश्यक आहे। पैसे कोणाच्या खात्यात जमा होतील, या योजनेत फक्त खालील अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल। यादीत नाव असणे, आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे, बँक खाते आधारशी लिंक असणे, पात्र पीक कर्ज खाते असणे। या सर्व अटी पूर्ण असतील तर संबंधित कर्ज खात्यात शासनाकडून रक्कम जमा केली जाईल। 94,000 शेतकरी अपात्र का? सरकारने पडताळणीत आढळले की काही लाभार्थी प्राप्तिकर भरतात। योजनेच्या निकषानुसार प्राप्तिकर भरणारे लाभार्थी पात्र नसल्यामुळे सुमारे 94,000 शेतकऱ्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे। डीबीटी म्हणजे काय? डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। यामध्ये शासनाकडून मंजूर झालेली रक्कम थेट संबंधित खात्यात जमा केली जाते। यामुळे मध्यस्थांची गरज राहत नाही आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक होते। आधार प्रमाणीकरण का महत्त्वाचे आहे? ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे त्यांनाच लाभ मिळणार आहे। जर आधार प्रमाणीकरण बाकी असेल तर संबंधित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी। शेतकऱ्यांनी काय तपासावे? पात्र यादीत नाव आहे का? आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे का? बँक खाते आधारशी जोडलेले आहे का? मोबाईल क्रमांक अपडेट आहे का? हे सर्व कामे लवकरात लवकर करून घ्यावे। शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवावे, लाभ एका टप्प्यात देण्याचा निर्णय। सुमारे 7,000 कोटी वितरण। पात्र शेतकरी 16,94,000, अपात्र 54,000 प्राप्तिकर भरणारे शेतकरी। डीबीटी द्वारे रक्कम जमा होणार आहे। महत्त्वाची माहिती, जर तुमचे नाव पात्र यादीत असेल आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले असेल तर येत्या मंगळवारी तुमच्या पीक कर्ज खात्यात शासनाकडून रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। मात्र अधिकृत बँक नोंदी आणि शासनाच्या सूचनांनुसारच अंतिम जमा प्रक्रिया पूर्ण होईल। त्यामुळे कोणताही संभ्रम असल्यास आपल्या बँकेशी किंवा संबंधित अधिकृत विभागाशी संपर्क साधावा। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशा शेतकरी सरकारी योजनांच्या अचूक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।